अजित गुलाबचंद यांनी महाराष्ट्राच्या सह्याद्रीत बघितलेलं एक स्वप्न म्हणजेच लवासा शहर. लवासा 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 2000च्या दशकात जेव्हा लवासाचं स्वप्न उभं केलं होतं तेव्हा असं वाटलं होतं की जगभरातून लोक इथं राहायला आणि फिरायला येतील. पण नशिबाने वेगळंच वळण घेतलं. पर्यावरणीय वाद, कायदेशीर गुंतागुंत आणि अपूर्ण प्रकल्पामुळे हे स्वप्न अधुरं राहिले. आम्ही सगळे भारताच्या अशा एका शहरात चाललो आहे जिथे एकेकाळी भारताचं इटालियन हिल टाउन बनणार होतं, पण ते आज एक गोस्ट सिटी म्हणून ओळखलं जातं. त्या शहराचं नाव आहे लवासा. जेव्हा लवासा शहराची प्रकल्पाची योजना जगभरात पसरली तेव्हा जगभरातून लोक इथं इन्व्हेस्टमेंट करायला आले. जेव्हा लवासाच्या प्रकल्पाची योजना केली गेली तेव्हा असं सांगितलं गेलं की लवासा शहर हे 5 भागांमध्ये असेल. पहिल्या भागामध्ये रेसिडेन्शियल सेक्टर, दुसऱ्या भागामध्ये कमर्शियल सेक्टर, तिसऱ्या भागामध्ये IT सेक्टर, चौथ्या भागामध्ये थीम पार्क आणि स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज आणि 5व्या भागामध्ये फिल्म प्रोडक्शन आणि शूटिंग. 2004 सालापासून ते 2008 सालापर्यंत लवासाचे 2 टाउन सक्सेसफुली बनून झाले होते. पण 2010 मध्ये नशिबाने वेगळेच वळण घेतले. लवासा शहराचं बांधकाम हे थांबण्यात आलं. लवासा सध्या तरी बंदच आहे. म्हणजे एंट्री फी आहे, आतमध्ये फिरून देऊ शकतात एंट्री फी भरल्यानंतर, पण पाहण्यासारखं असं काही विशेष नाही. फक्त आता सध्या पावसाळ्यात धबधबे चालू येतं. काही कायदेशीर परवानगी नसल्यामुळे त्यांना हे बांधकाम थांबवावं लागलं. बऱ्याचशा लोकांनी पर्यावरणीय मंत्रालयाकडे याची कंप्लेंट केली आणि मग पर्यावरणीय मंत्रालयाकडून काही ॲक्शन्स घेण्यात आल्या. लवासाचं बांधकाम बंद होण्यामागं अजून एकमेव कारण म्हणजे त्यांनी राज्य सरकाराकडून परवानगी घेतली होती, पण केंद्र सरकारकडून परवानगी नव्हती घेतली. आणि अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या गोष्टींची लवासाने परवानगी नव्हती घेतली आणि याच कारणामुळं लवासाचं बांधकाम इथेच थांबलं. हे शहर अजूनही खूप सुंदर आहे, पण त्याच सौंदर्यात एक उदासी दडली आहे. लवासाची आजची स्थिती ही झाली आहे की लवासा एक छोटंसं टुरिस्ट स्पॉट बनून राहिले. इथे लोक व्हिडिओज काढायला, ब्लॉग्स काढायला किंवा सोशल मीडिया फोटोज काढायला येतात आणि बरेचसे ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज इथे बंद झाले. त्यामुळे टुरिस्टची संख्या पण इथे कमी झाली आणि लवासामध्ये एंट्री घेण्यासाठी तुम्हाला एंट्री पास पण घ्यावा. आता हे 3 वर्षापासून चाललंय. आज चालू होणार आहे, उद्या चालू होणार आहे, पण अजून तर काहीच नाही तिथं. ज्या लवासा शहराने जगभरात इथे काही खूप प्रसिद्धी कमवली होती, जगभरातून लोक इथे इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी येत होते, पण ते आज फक्त आणि फक्त एक खंडर बनून राहिले. आजही जगभरातून बरेच लोक इथे येतात एका नव्या आशेने. कदाचित लवासा पुन्हा उभा राहील एका नव्या स्वप्नासाठी. लवासा आपल्यासाठी एक खूप चांगलं शिकवण आहे. हे स्वप्न फक्त सुंदर असले तरी त्यामागे बांधिलकी, निसर्गाचे भान आणि पारदर्शकता असणे किती गरजेचं आहे. ज्या लवासा शहराने जगभरात इथे काही खूप प्रसिद्धी कमवली होती, जगभरातून लोक इथे इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी येत होते, पण ते आज फक्त आणि फक्त एक खंडर बनून राहिले. तुम्हाला काय वाटतं, लवासा पुन्हा एकदा सजीव होईल की काळाच्या पडद्यामागे हरवून केवळ एक खंडर म्हणून गेले? लवासा एक शहर, एक स्वप्न की एक घोस्ट टाउन.